अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटना चांदूर रेल्वे यांच्या वतीने श्री गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी गाडगेबाबा मार्केटमधील सर्व व्यापारी वर्ग यांनी प्रथम संपूर्ण मार्केटमध्ये सकाळी पूर्णपणे साफसफाई अभियान राबविले। स्वर्गीय लक्ष्मण निमजे प्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले। यावेळी संपूर्ण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सकाळी 11 वाजता श्री संत गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन केले असता या कार्यक्रमात गरजूंना ब्लँकेट वाटप श्री प्रतापराव खंडार यांच्यातर्फे करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापदादा अरुणभाऊ वडसड, आमदार धामणगाव मतदारसंघ। प्रमुख पाहुणे दीक्षांत अनिल कवाडे, सहाय्यक अभियंता महावितरण चांदूर रेल्वे, माननीय श्री ॲडव्होकेट राजीव अंबापुरे, भारतीय जल फाउंडेशन चांदूर रेल्वे, नितीन गवडी, माजी उपाध्यक्ष चांदूर रेल्वे, माननीय श्री धीरेंद्रजी खेरडे, ज्येष्ठ नागरिक सदस्य चांदूर रेल्वे, प्रतापराव खंडार, माजी अध्यक्ष गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटना चांदूर रेल्वे, राजूभाऊ वडतकर, अध्यक्ष गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटना चांदूर रेल्वे, सुधाकरराव नाचवणकर, सेवानिवृत्त शिक्षक। तसेच या कार्यक्रमाला गाडगेबाबा मार्केटमधील समस्त व्यापारी व शहरातील नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। आम्ही ठरवलं सगळ्या मंडळांनी मिळून गाडगेबाबा मार्केटचे व्यापारी संघटना जी आहे पूर्ण चांदूर रेल्वेतली यांनी ठरवलं की आज 20 तारीख गाडगेबाबा महाराजची पुण्यतिथी निमित्त सर्वांनी एकत्र येऊन गाडगे महाराजांनी जो मंत्र दिलेला आहे त्याला जसं म्हटलं जातं गाडगेबाबांचा एकच मंत्र, जाणून घ्या स्वच्छतेचे तंत्र। त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी सकाळीच स्वच्छतेचे अभियान हाती घेतले। त्यानंतर रक्तदान शिबिर ठेवले। त्यानंतर फोटोचे पूजन करून बाकी इतर सर्व कार्यक्रमाला आजपासून सुरुवात केलेली आहे। त्यानंतर सर्वांना सहभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी महाप्रसाद कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे। आणि गाडगेबाबांनी जे सांगितले आहे पहिले स्वतःचं मन स्वच्छ करा, नंतर घर स्वच्छ करा आणि समाज स्वच्छ करा, त्या दृष्टी आम्ही सगळं एकत्रित झालेलो आहोत। आम्ही जवळपास 15 वर्षापासून आम्ही गाडगेबाबा मार्केट हे पुण्यतिथी साजरी करत आहे। तरी मार्केटची साफसफाई या निमित्ताने आम्ही मार्केटमध्ये वृक्षारोपण केलं आहे। एक टॉयलेट खर्चानं म्हणजे मार्केटमधल्याच पैशानं आम्ही कलेक्ट करून एक हे केलं आहे। ते बायांची वगैरे सुविधा आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे। तर दरवर्षी आम्ही स्वच्छता, पाणी मारणे आणि नंतर फोटोचं पूजन आणि नवीन उपक्रमाधिक तोरण वगैरे बांधून आम्ही हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करत आहे। नंतर ब्लड डोनेट, नंतर महाप्रसाद, गोरगरिबांना जेवायचा हे आणि ब्लँकेट वाटप इत्यादी आम्ही कार्यक्रम जवळपास 15 ते 20 वर्षापासून राबवत आहे। आज गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त तुम्ही काय सांगाल? गाडगेबाबा मार्केटमध्ये दरवर्षी एक खूप चांगला कार्यक्रम आम्ही पूर्ण शहराला देतो। गाडगेबाबा मार्केटमधील सगळे तरुण वर्ग, व्यापारी, इथे सगळेच लोक आहेत आणि हे शहरातलं केंद्रबिंदू आहे हे मार्केट। आणि व्यापाऱ्यांकडून एका अशा कार्यक्रमाला सुरुवात आहे की व्यापाऱ्यांकडून असा कार्यक्रम साजरा करण्यात येते। दरवर्षी आम्ही याच्यातून सामाजिक उपक्रम साजरा करत असतो। गरिबांना ब्लँकेटसुद्धा वाटण्यात येतात। जसं आता आम्ही गाडगेबाबा मार्केटमध्ये या निमित्ताने अनेक सुविधा निर्माण केल्या, वृक्षारोपण केलं। आपलं जे प्लेग्राऊंड आहे तिथे नव्हतं आधी, आता ह्या सगळ्या थोड्या गोष्टी काही प्रशासनाकडून करून घेतल्या, काही आम्ही जसं टॉयलेट बाथरूमची आमच्या इथं सांगितली। अनेक सुविधा झाल्या, अनेक सुविधा प्रलंबित आहेत। असुविधानं मार्केट ग्रस्त झालेले आहे, जसे काही ट्रॉफिक जॉम होते आणि इतर सुविधा सुद्धा या मार्केटमध्ये अद्यापपर्यंत नगर परिषदेने उपलब्ध करून दिल्या, काय सांगाल? आपल्या गाडगेबाबा मार्केटमधील मोठी समस्या सध्या वर्दळीची आहे। इथे ट्रॉफिक खूप जाम होऊन जातं। याच्यासाठी काहीतरी उपाय, ठोस उपाय प्रशासनाने हा केला पाहिजे, याची आम्ही सातत्याने मागणी करीत असतो। त्याचबरोबर
काही भागात नाल्यांची जी उतार पाहिजे होते तो योग्य प्रमाणात न झाल्यामुळे पाऊस जे पाणी आहे ते पुन्हा मार्केटमध्येच मुरते. तर यालासुद्धा प्रशासनाकडून दखल घेऊन योग्य ते कारवाई करून याला निकाली काढल्या पाहिजेत. तर आमचे हे संघटित असलेले सगळे व्यापारी बंधू या निमित्ताने आम्ही सातत्याने प्रशासनाला मागणी करत असतो. लोकप्रतिनिधींना सुद्धा वारंवार आम्ही आमच्या समस्येबद्दल कळवित असतो. मुख्य आमची मागणी आहे की गाडगेबाबा मार्केटमध्ये एक चांगलं गेट, आमची ही प्रलंबित मागणी आहे की मुख्य गेट ह्या झाला पाहिजे. तर आमचं सातत्याने ही मागणी आहे. अद्यापपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही, तरी येणाऱ्या दिवसात आमची ही मागणी पूर्ण होईल प्रशासनाकडून अपेक्षित आहे. एवढंच या निमित्तानं आम्ही गाडगेबाबा मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांकडून सांगू इच्छितो.